हॅलो मैत्रिणींनो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर हे रेल्वे वगैरे बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हा कुठला व्लॉग असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल। तर बदलापूरहून ट्रेन पकडून मी कर्जत स्टेशनला आले होते आणि आल्या आल्या माझी पुण्याची ट्रेन आली। पुणे म्हणजे माझं शिक्षणाचं शहर, माझं आवडतं शहर आणि सगळ्यात सुंदर म्हणजे खूप छान आठवणी घालवलेलं शहर। तर ट्रेन आली, आम्ही पुण्याला पोचलो, पुण्याला म्हणजे पुण्याच्या अलीकडच्या स्टेशनला। तर मी आलेले आहे माझ्या माहेरी, कारण त्याला कारणही तसंच आहे। बरेच महिने झाले होते, जवळजवळ वर्ष झालं असेल की मी ह्या चिंचवडला आलेच नाही आहे। तर तो योग आला यायचा, तर तो का आला हे पुढे तुम्हाला कळेल। तर हे आहे माझ्या आई जिथे राहते ते कॉम्प्लेक्स आणि इतकं सुंदर आहे परिसर। हे आहे माझं घर, छान वाटत होतं एकदम। खूप वर्षाने आल्यानंतर जवळजवळ दीड दोन वर्ष तर झालीच असेल या घरी मी आलेच नव्हते। आई बाबा मध्यंतरी माझ्याकडे आले होते, बहिणीकडे आले होते, भेट होत होती, पण मी इथे आले नव्हते कारण जरा मुलीची 12वी वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या। तर मी इथे कशासाठी आले आहे, माहेरपणासाठी तर आलेच आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मैत्रिणींनो, आज जवळजवळ 6 महिन्याने मी माझ्या आईबाबांना भेटणार आहे। कारण माझ्या आईवडिलांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि ती त्यांची पूर्ण झाली आहे। आणि हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि बुधवारी सकाळी ते येणार आहेत। तर त्यांच्या स्वागतासाठी, नर्मदा मैयेच्या स्वागतासाठी मी, माझ्या बहिणी, आम्ही सगळे या घरी जमलो आहे। पण खरं सांगायचं म्हटलं ना, तर आईशिवाय, आईबाबांशिवाय घर खायला उठतं, आवडत नाही एकदम। पण आज उद्या ते येणार होते, त्याच्यामुळे त्यांची तयारी करायची होती, कारण एवढे 6-7 महिने घरी नव्हते। तर मग घरामध्ये काय आहे काय नाही ते सगळंच पाहायचं होतं। बहिणी पण येणार होत्या, पण मी आधी आले होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता जसं की उद्या मम्मी पप्पा येणार आहेत, जवळजवळ 7-8 महिन्याच्या नर्मदा परिक्रमेनंतर उद्या ते पहिल्यांदा घरी येणार आहेत। तर आता एवढे 8 महिने तर घरी नव्हते, त्याच्यामुळे काहीच नव्हतं सामान, त्यामुळे आता मंडईत गेले होते। त्यावेळेस मी शूट नाही केलं कारण खूप गर्दी होती। तर आता हे सगळं असं भाज्या वगैरे आणून सगळ्या निवडून वगैरे स्वच्छ करून आता या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवणार आहेत, कारण उद्या पहाटे येणार आहेत आई बाबा। त्यामुळे तेव्हा ते आल्यानंतर मग हे नाही आहे ते नाही आहे असं नाही झालं पाहिजे, असं मम्मीला फील नाही झालं पाहिजे की अरे आपण एवढ्या महिन्याने घरी आलो आणि घरात काहीच नाही आहे, घर रिकामं आहे। म्हणून सगळ्या भाज्या वगैरे आता भरून ठेवल्या आहे। परत माझे इथे दादा वहिनी राहतात, मावशी राहते, त्यांनी पण काही थोडं किराणा छोटा मोठा आणून इथे ठेवला होता। मग आता ते सगळं जागेवर लावते, कारण आल्यानंतर त्यांना काही त्रास नको म्हणून। त्याचबरोबर आम्ही फुलं आणली आहेत त्यांच्या स्वागतासाठी। तर एक जसजशी तयारी होईल ना, तसं मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन। खरं हे ठेवायला पण जागा नाही आहे, पण आता जसं ॲडजस्ट होईल तसं ठेवणार आहे, कारण ही फुलं तर काय आता डेकोरेशन करायच्या वेळेस ती निघतीलच सगळी बाहेर। कारण खरं खूप नशीबवान आम्ही आहोत की आम्हाला असे आई वडील लाभले। खरंच ही नर्मदा मैयाची परिक्रमा इतकी कठीण आहे आणि ही त्यांची दुसरी वेळ परिक्रमा करायची। पहिल्यांदा पण केलेली त्यांनी पायीच केलेली आणि आता पण पायीच केलेली। जसं मी मगाशी म्हणाले की 2 वेळा माझ्या आईवडिलांची परिक्रमा झालेली आहे, तर ही त्यांची दुसरी वेळ आहे आणि जवळजवळ 4000 किलोमीटर पायी प्रवास करणं, ते सुद्धा वयाच्या 70व्या आणि 60व्या वर्षी, खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे। आम्हाला खरंच खूप अभिमान आहे त्यांचा, कारण आता बघा ना, आपण त्या वयात असल्यानंतर आपण एवढं खरंच चालू शकू का? मला तर प्रश्नचिन्हच पडतं। पण माझे बाबा 70 वर्षाचे आहेत, माझी आई 60 वर्षाची आहे आणि त्यांनी ही पायी परिक्रमा केली आहे। खरंच त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यामुळे आम्ही तिघींनी पण असा विचार केला की त्यांचं स्वागत हे खूप छान आणि दणक्यात करावं, कारण त्याशिवाय तर मनाला समाधानच मिळणार नव्हतं। आणि असं झालं होतं ना की कधी एकदा ते येत आहेत,
पण ते आल्यानंतर पण त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे घरामध्ये काहीच नाही आहे, उगाच माझ्या मम्मीला स्ट्रेस नाही आला पाहिजे की अरे आता मुली आल्या आहेत आणि त्यांना काहीच खायला बनवता येत नाही आहे किंवा काही नाही आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की हे सगळं आपण आधीच तयारी करून ठेवावी. आणि माझी मावशी इथेच राहते, तर तिने सुद्धा काही छोटा मोठा किराणा आणून ठेवला होता. त्यामुळे काही गैरसोय त्यांची करायची नाही हे मी माझ्या मनाशी पक्कं ठेवलं होतं. त्यामुळे काम वगैरे सगळं होत राहील. आधी त्यांचं स्वागत त्यांना कधी पाहते असं झालं होतं. त्यामुळे भाजीपाला भरला, तो सगळा नीटनेटका करून ठेवला जसं मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आणि हा एक छोटा मोठा किराणा तो सगळा तिच्या जागेवरती मी ठेवून देते. कारण कसं आहे ना, 6-7 महिने घर बंद होतं, तिलाही नाही आठवणार की कुठे काय ठेवलं होतं. त्यामुळे मी माझ्या परीने ठेवलं आहे की म्हणजे तिने मला काही प्रश्न विचारला तर मला लगेच सांगता येईल तिला कुठे काय ठेवलं आहे म्हणून. तर रात्री बहीण पण येणार आहे आणि दुसरी सगळ्यात लहान बहीण आहे, ती तिच्या ऑफिसला सुट्टी मिळत नाही म्हणून ती दुसऱ्या दिवशी येणार आहे. तर ती लोक यायच्या आधी सगळं आवराआवर मी केली आहे. जेवणं वगैरे झाल्यानंतर ही फुलांची तयारी करायला सुरुवात केली. कारण एका व्हिडिओमध्ये मी बघितलेलं की नुसत्या पाकळ्या नाही काढायच्या, तर अशी कैचीने ती फुलं कट करायची म्हणजे आपल्याला पाहिजे तशी डिझाईन करता येते. तर रात्री ती लोक म्हणजे माझी बहीण वगैरे सगळे येईपर्यंत वेळ होणारच होता, झोप तर लागणारच नव्हती. मग म्हटलं चला आता हे काम करून घ्यावं. त्यामुळे सगळी फुलं मी अशी छान डेकोरेशनसाठी कट करून ठेवली. लाल फुलं म्हणजे लाल गोंडा, पिवळा गोंडा, त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या होत्या. तर सर्व काही मी पूर्वतयारी करून ठेवली होती. रात्री 2:30 वाजता झोपून भल्या पहाटे 4:30-5 वाजता आम्ही उठलो. मी, माझे मिस्टर, माझी बहीण, तिचे मिस्टर आणि आईबाबांच्या स्वागताची तयारी आम्ही करायला सुरुवात केली. बिल्डिंगच्या खाली हे असं मंडल आम्ही तयार केलं की इथे आल्यानंतर इथे आईबाबांना उभं करणार. आणि नर्मदा मैयेची परिक्रमाचं काय महत्त्व आहे किंवा परिक्रमा का करतात, नर्मदा मैयेचं काय कथा आहे, ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेनच. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्या आईबाबांचं कौतुकाचा व्हिडिओ आहे असं समजा हवं तर, कारण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे सगळं सांगणारच आहे. तर ही रांगोळी खाली सगळं मी करत होते आणि वरती माझ्या बहिणीने केलं होतं. ॲक्च्युली हा जो चौकोन आहे तो सुद्धा बहिणीने केला नंतर, कारण सगळं दोघींनी आम्ही आमची कामं वाटून घेतलेली. जी माझी सगळ्यात लहान बहीण आहे ती गुरुवारी येणार होती, तिच्या ऑफिसच्या कामामुळे तिला सुट्टी मिळत नव्हती. पण म्हटलं असं काहीच कमी पडता कामा नये ज्यावेळेस माझे आईबाबा येतील तेव्हा, आणि त्यांना खूप छान वाटलं पाहिजे सगळं. आणि खरंच मैत्रिणींनो, नर्मदा मैया काय आहे, तिची परिक्रमा काय आहे, तिची महती काय आहे, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्या आईबाबांच्या कौतुकाचा आहे. कारण खूप महिने आम्ही वाट पाहिली. ॲक्च्युली आम्हाला सवय नाही आहे आईबाबांपासून इतकं दूर राहायची, कारण मला भाऊ नाही आहे, आम्ही तिघी बहिणीच आहे. त्यामुळे एकतर आम्ही तिथे जात असतो, नाहीतर ते त्या आईबाबा येत असतात आमच्याकडे. आणि हा 6-7 महिन्याचा खूप मोठा काळ होता की त्यांना न भेटता न पाहता, म्हणजे व्हिडिओ कॉलवर तर आम्ही बोलतच होतो, पण तरीसुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलणं आणि प्रत्यक्षात भेटणं याच्यात खूप फरक आहे. तर ही बघा, ही अशी सुंदर आम्ही तयारी केली आहे. आणि गंमत अशी झाली, नेमका माझा जो रांगोळीचा पेन होता तो या माझ्या मुलीने आणि माझ्या बहिणीने घरीच ठेवला. त्यामुळे मिस्टरांनी हे बाटलीचा जुगाड केला आणि मला रांगोळीचा पेन तयार करून दिला. आणि हे बघा, इथे बहिणीने असा सुंदर गालीचा अंतरलेला आहे. कारण काय आहे, सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आईबाबांसाठीच आहेत. तर आता बघितलं असेल तुम्ही, आम्ही सकाळी 4:30-5 वाजता उठूनच सगळी तयारी केली होती. तर आता खरंच 8 महिन्यानंतर माझे मम्मी पप्पा घरी येत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आता ते घरी येतील. तर सगळं तुम्हाला मी दाखवेन, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. कारण औक्षणाचं ताट रेडी केलं, त्यांच्यासाठी हार, फुलं, सगळं व्यवस्थित रेडी केलं होतं. कोणत्याच गोष्टीची कमी नको पडायला. चला आता जाऊया आपण सगळी. थांबा. खाली बघ. फोन घेतला. आले बाबाजी आले. थोडं मागे रांगोळी तिकडे जा बघा. फायनली तो दिवस, तो क्षण आला आणि आई बाबा माझे आले घरी.
त्यांना पाहून खरं डोळ्यात पाणी येत होतं, कारण तब्येत खूप खराब झाली होती. कारण 4000 किलोमीटरची परिक्रमा पायी करणं म्हणजे खरंच खूप मोठं टास्क आहे, खूप मोठं काम आहे हे. आणि हे जे दिसतंय माझ्या पप्पांच्या हातामध्ये, ही मैया आहे. मैया म्हणजे काय, तर नर्मदा मैयेचं पाणी आपण घरी आणतो. माझ्या आईने तिला छान असं सजवलं होतं. त्यासोबत आईवडिलांसोबत मैयेचं पण पूजन करणं आवश्यक असतं. आम्ही आधीच ठरवलं होतं कोणी काय करायचं. मी आणि माझ्या बहिणीने पूजा केली. त्याच्यानंतर हे मोगऱ्याचे गजरे, त्याचा छोटा हार बनवला होता, तो आमच्या दोघींच्या मुलींनी घातला. आणि आमच्या दोघांच्या मिस्टरांनी, म्हणजे माझ्या बहिणीच्या आणि माझ्या मिस्टरांनी, त्यांनी मोठे हार आणले होते, ते घातले आईबाबांना. कारण आईला आणि बाबांना मोगऱ्याचा सुवास खूप आवडतो, म्हणून त्या गजऱ्यांचा छोटा हार केला होता खाली गुलाब घालून. आणि ही माझी भाची आहे, ही बहिणीला व्हिडिओ कॉल करून दाखवत होती, कारण तिला येणं शक्य नव्हतं म्हणून. खूप मिस केलं तिने सुद्धा. आणि असे सगळे सोपस्कार झाले. कधी एकदा मम्मी पप्पांना मिठी मारते असं झालं होतं मला. पप्पा थांब बोलत होते. म्हटलं 7 महिने थांबलं, अजून किती थांबायला सांगताय. खरंच आई वडिलांसारखं प्रेम जगात कोणीच नाही करू शकत. आणि हे 7 महिने आम्ही कसे काढलेत हे आमचं आम्हालाच माहिती. आणि तू माझ्या मागून ये, इकडनं जा वरती. पंकजम नमामि देवी नमामि देवी नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्यांचा सुंदर असा गृहप्रवेश झाला आहे. खूप खूप आम्हाला आनंद झाला होता. 7 महिन्यानंतर आई बाबा भेटतायत आम्हाला. खरंच काही मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकणार. तर मैत्रिणींनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदा मैयेची पौराणिक कथा काय आहे, तिचा जन्म कसा झाला, नर्मदा मैयेची परिक्रमा का करतात, काय त्याचं फळ मिळतं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव आणि नर्मदे हर.